हेच हे जे टक्केवारी सुरू झाली ना, 50%, 40%, 50%, 40%, त्याच्यामुळे कामाचं क्वालिटी राहत नाही आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सगळं घडते. तुम्ही अनेक पुरातन मंदिरात जा, आतमध्ये उभ्या राहा गाभाऱ्यात, एक थेंबही पाणी पडत नाही, एक थेंबही. हजार वर्ष झालेत त्या मंदिरांना. अयोध्येतलं जे मंदिर बांधले गेलं तिथे तर दररोजच आजकाल श्रीराम आंघोळ करत असतात, एवढं वरनं पाणी टपकत असतं खाली. हे काय प्रकारचं बांधकाम करता तुम्ही? क्वालिटी 50% घेतल्यावरती क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणारच. बांधलेला पूल पडतो गुजरातमध्ये, 40-50 माणसं मृत्युमुखी पडतात. कसं काय होते? 40% भ्रष्टाचार. महाराष्ट्रामध्ये तर राजरोस आता 50%वर गेलेत. आणि तो पण ॲडव्हान्स. तुम्हाला टेंडर देतो, पहिले 10% ठेवा. ते टेंडरवाले पळून जातात. 10% कसे काय ठेवायचे? म्हणजे 2000 कोटी रुपयाचा जर हे असेल, टेंडर असेल, तर आधी 200 कोटी रुपये ॲडव्हान्स, मग बाकी पुढे बोलूया. असं राज्य सरकार कधीच चाललं नव्हतं. आणि माझ्या अंताने त्यांना कल्पना आली आहे की आपण शेवटच्या घटका मोजतो आहोत. एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते तुमच्या नावाने, कसं बघता या ठिकाणी? मी पण ऐकली. ही 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. फिल्म इंडस्ट्रीतला एक मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता, त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते, मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे, त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा त्रास देतोय. मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं, अरे बाबा कशाला करतो हे सगळं, सोड ना यार. कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं, ते मी ते सांगू इच्छित नाही. आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी, तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे. मला या अशा ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो ना, घाबरत पण नाही. तत्कालिक परिस्थिती काय होती ही कोणालाही माहीत नाही आहे. मग जर एवढंच होतं आणि एवढं सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस का नाही रजिस्टर केली? ते एवढ्या वेळा पोलीस स्टेशनला गेले, बॉम्बे क्राईममध्ये गेले, ठाणा क्राईममध्ये गेले, नवी मुंबई क्राईममध्ये गेले, ती पोरगी सगळीकडे गेली, माझी तक्रार घ्या, माझा छळ झाला आहे, माझा लैंगिक छळ झाला आहे. पोलिसांनी एकही तक्रार का नाही नोंदवून घेतली? काहीतरी बॅकग्राऊंड असेल ना त्याला. ज्याच्याबरोबर झालं होतं त्याचंही नाव मला घ्यायचं नाही आहे, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये टी सिरीज नाव ऐकलंय का? टी सिरीज, त्याच्या मालकाबरोबर केलं जात होतं.